नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे. मॅक्स वुमन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत खासदार वंदना चव्हाण. नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमन मध्ये. थँक्यू. आम्ही तुमच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा आता तुम्ही एक एस्टॅब्लिश्ड विमेन लीडर म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय, पण 25 वर्षाचा हा दीर्घ अनुभव आता तुमच्या बरोबर आहे. मागे वळून बघताना आज पहिला दिवस आठवतो का? ॲब्सोल्युटली आठवतो. म्हणजे अगदी तो कालच झाला असं पण वाटतं कधी कधी. मला अजूनही आठवतं आहे की मी जिथं राहत होते रामबाग कॉलनी, तो वॉर्ड महिलांसाठी रिझर्व झाला, राखीव झाला आणि शोध सुरू झाला. कारण 1992मध्ये आता जशा महिला स्वतःहून पुढे येतात, राजकारणात मला यायचं आहे किंवा मला इलेक्शनला उभं राहायचं आहे, अशी त्यावेळेला परिस्थिती नव्हती. आणि एकदम 30% आदरणीय शरद पवार साहेबांनी ज्यावेळेला रिझर्वेशनची पॉलिसी आणली स्थानिक स्वराज्य संस्थात आणि इलेक्शन पहिली होती, त्यावेळेला अक्षरशः पॉलिटिकल पार्टीजना शोध घ्यावा लागत होता कॅन्डिडेट्सचा. आणि त्याच्यातली मी एक, त्यावेळेला असं वाटायचं मी एक बकरा झाले. आणि कधी ध्यानीमनी नव्हतं की आपण पॉलिटिक्समध्ये येऊ. अर्थात शाळेमध्ये असताना मी मॉनिटर होते, शाळेची हेड गर्ल होते, कॉलेजमध्ये असताना लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह होते, पण सक्रिय राजकारणात येण्यासाठी कधीही मी म्हणजे इमॅजिन देखील केलं नव्हतं. तर वकिली चालली होती आणि ज्यावेळेला मला विचारण्यात आलं की तू आपला वॉर्ड रिझर्व झाला आहे, अंकुश काकडे त्यावेळेचे नगरसेवक होते, त्यांनी मला विचारलं आपला वॉर्ड महिला राखीव झाला आहे, तू इलेक्शनला उभी राहा. तर माझी रिॲक्शन सर्वसामान्यांची असते तशीच होती की छे ते माझं फील्ड बिलकुल नाही आहे. थोडे दिवस गेले, त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा मला विचारलं, तेव्हासुद्धा तोच रिप्लाय होता, तुम्ही दुसरं कोणी कॅन्डिडेट द्या, मी त्यांच्यासाठी काम करेन, पण मी काय कॅन्डिडेट होणार नाही. त्यांनी माझ्या आईला सांगितलं एकदा की मी वंदनाच्या मागे लागलेलो आहे, कारण ते माझ्या वडिलांचे स्टुडंट होते कॉलेजमध्ये. तर आईला त्यांनी सांगितलं की मी तिच्या मागे लागलो आहे आणि ती नाही म्हणून सांगते, तर वहिनी मी तुम्हाला सांगतो ती पुण्याची महापौर पण होऊ शकते. तर माझी आईसुद्धा नाही, आम्हाला पॉलिटिक्समध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे आणि तिला काय त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे, असं करून तेव्हा पण गेलं. आणि मग तो जो दिवस आठवतो आहे की मी एक माझी सेशन्स केस होती, क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची होती आणि क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची असते त्यावेळेला आपण खूप तणावाखाली असतो की विटनेसला काय विचारायचं आहे, नेमका विटनेस आपल्याला कसा उत्तरं देणार आहे. आणि मर्डर केस होती, त्यामुळे नॅचरली एकाचं आयुष्य आपल्या हातात होतं. सो त्यावेळेला अंकुश काकडेंचे PA आले आणि त्यांनी मला सांगितलं काकडे साहेबांनी इथं सही करायला सांगितली आहे. मी पाहिलं तर तिथं उमेदवारांच्या इथं क्रॉस केलेला होता. तर म्हणलं छे इथं नाही, हे प्रपोजर अँड सेकंडरसाठी असेल. नाही म्हणाले इथं करायला सांगितली आहे. मग मला तिथं कोर्टात पुकारलेलं, इथं हा प्रश्न. तर म्हटलं ठीक आहे, मी विचार करून उद्या सांगते. नाही म्हणाले आता 3ची डेडलाईन आहे आणि 3 वाजता तिथं कोर्ट सुरू व्हायचं होतं, सबमिशन करायचं होतं. मग मी निरोप पाठवला कोर्टात की मला 1 तास उशीर होईल. वडिलांना जाऊन भेटले, वरच्या दुसऱ्या ऑफिसमध्ये ते होते, मिस्टरांना बोलून घेतलं आणि मग अर्ध्या तासात मला डिसिजन घ्यायचं होतं की मी नक्की काय करणार, काय स्टँड घेणार. तर माझ्या वडिलांनी आणि माझ्या मिस्टरांनी मला पूर्ण त्या अर्ध्या तासात ब्रेन वॉश केलं की आपण संपूर्ण सिस्टमला नावं ठेवतो, आपण म्हणतो हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुला ही अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे, सगळ्यांना नाही येत अशी अपॉर्च्युनिटी, त्यामुळे तू ही मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे मला अजूनही तो शब्द इतका ठासून आठवतो आहे की मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ती घेतली पाहिजेस. आणि ॲक्च्युली कोर्टाचं माझी प्रॅक्टिस खूप छान चाललेली होती. क्रिमिनल केसेस, आम्ही दोघीच महिला वकील होतो ज्या क्रिमिनल केसेस चालवायचो. आणि 4 महिने प्रेग्नंट होते, ते सुद्धा होतं. त्यामुळे हे सगळे इश्यूज सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे दोघांनी एस्पेशली सांगितलं की काय हरकत नाही, उभी राहा. आणि मी जशी काय जणू काय त्यांना फेवर करते असं म्हटलं. 5च वर्ष, त्याच्या पुढे नाही. पण मी त्यावेळेलाच मी वाट बघत असते. पण त्यावेळेला मात्र मी एक ठाम ठरवलं की जर मी हे घेतलं आणि निवडून आले तर आय विल गिव्ह माय 100% टू दिस रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ते मी खरंच केलं. सो तो दिवस मी कधीही विसरणार नाही आणि तो इतका फ्रेश माझ्या मनात आहे आणि असा तो आय कॅन नेवर फॉरगेट दॅट पिक्चर. तो अगदी काल झाल्यासारखंच वाटतं.
विमेन रिझर्वेशन बाबत बरीच चर्चा सुरू असते साधारण प्रत्येक वेळेलाच. म्हणजे महिलांना रिझर्वेशन दिलं पाहिजे, नाही दिलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की रिझर्वेशन दिल्यानंतर महिलेच्या बाजूला दुसरी कुठली तरी एक चेअर लागते ज्याच्यावर तिचा भाऊ, मुलगा किंवा आणखीन कोणीतरी पुरुष बसून तो सत्ता चालवतो. मग महिलांना रिझर्वेशन दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे, तुमचं मत या सगळ्या संदर्भात काय आहे? पहिल्या प्रथम व्हेरी क्लिअरली महिलांना रिझर्वेशन दिलंच पाहिजे. शेवटी आपल्या देशातली काय जगातली 50% लोकसंख्या ही महिलांची आहे. ज्या वेळेला आपण विकास म्हणतो, ज्या वेळेला आपण डेव्हलपमेंट म्हणतो, ज्या वेळेला आपण वेलफेअर म्हणतो, लोकांचं वेलफेअर स्टेट आहे आपली. सो अशा गोष्टींमध्ये जे मार्जिनलाइज्ड मंडळी आहेत किंवा वल्नरेबल मंडळी त्यांचा विकास आपण बोलत असतो ना, गरिबांबद्दल बोलत असतो किंवा आदिवासींबद्दल बोलत असतो. अनफॉर्च्युनेटली आज 21व्या शतकात असून सुद्धा महिला ही सुद्धा वल्नरेबल आणि मार्जिनलाइज्ड ग्रुपमध्येच आहे. आता ठीक आहे, आपण खूपशा महिला शिक्षित झाल्या आहेत, चांगल्या पोझिशन्समध्ये आहेत, पण ही वस्तुस्थिती आहे की अजून जर देशाचा खरा वेलफेअर आपल्याला करायचं असेल किंवा डेव्हलपमेंट करायचं असेल तर ती 50% लोकसंख्याचा आवाज, व्हॉइस हा डिसिजन मेकिंगमध्ये असलाच पाहिजे. आणि तो असा तसा येणार नाही. म्हणजे तुम्ही नुसतंच म्हटलं रिझर्वेशन नाही आहे, चला महिला कॅन्डिडेट्सना द्या तिकीटं, तर तिकीटं भले देतील पण निवडून येण्याचं मग अवघड होईल. कारण इट इज अ कम्प्लीट इलेक्शन्स इज अ कम्प्लीट डिफरंट केमिस्ट्री. त्याच्यात काही म्हटलं तरी मनी पॉवर आहे, मसल पॉवर आहे. रिझर्वेशन असलं तर तुम्ही महिला वर्सेस महिला असते, म्हणजे टेक्निकली इन रियालिटी नसते. कारण जर एखाद्या महिलेला कोणीतरी पुरुष बॅकिंग देऊन त्याची छबी म्हणून उभं केलेलं असेल तर ती पुरुषाविरोधातच महिला इलेक्शन होते. आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, त्यामुळे मी सांगते. पण टेक्निकली तरी महिला वर्सेस महिला असते. त्यामुळे देर आर मोर चान्सेस अँड डेफिनेटली तिथं 33% त्यावेळेला रिझर्वेशन असल्यामुळे तिथं तितक्या महिला येणार होत्या. व्हॉट यू से इज करेक्ट की पहिल्यांदा 1992मध्ये आमची पहिली बॅच निवडून गेली आणि त्यावेळेला खूपशा महिला, म्हणजे मी सुद्धा काँग्रेस हाऊसमध्ये पहिलं पाऊल टाकलं एव्हर. महानगरपालिकेत सुद्धा कधीही गेले नव्हते. फर्स्ट स्टेप इन टू महानगरपालिका ॲज नगरसेविका. आणि माझ्या ॲटलिस्ट मी वकील होते, 8 वर्ष प्रॅक्टिस केलेली होती. सो त्यामुळे मला एक कॉन्फिडन्स होता की मी, आणि तिथं पण मेल डॉमिनेटेड आहे सगळं, सो मेल डॉमिनेटेड डोमेनमध्येच मी प्रॅक्टिस करत होते पूर्णपणे. त्यामुळे मला असं खूप काय वेगळं वाटलं असं म्हणता येणार नाही. अर्थात तो अनुभव कम्प्लिटली वेगळा होता. आय नेवर थॉट ऑफ इट. पण अनेक महिला अशा होत्या की पहिल्यांदा त्या घरातून किंवा स्वयंपाकघरातून बाहेर पडलेल्या होत्या. मला अजूनही आठवते, शोभा वारणे म्हणून एक आमच्या नगरसेविका होत्या. काँग्रेस हाऊसला पहिली आमची मीटिंग झाली निवडून आल्यानंतर. शोभा वारणे माझ्या शेजारी बसल्या होत्या आणि आम्ही सगळ्याच महिला जरा नर्वस होतो, कारण सगळंच शाळेचा पहिला दिवस असला. ॲब्सोल्युटली कोण काय सांगते काही माहीत नव्हतं. पण मी तरी बेटर ऑफ होते, पण ती तर इतकी भांबावलेली होती शोभा. आणि मला म्हणाली, ताई मी पहिल्यांदा घरातून बाहेर पडली हो, आणि मला जमेल ना. म्हणलं हो, मी तरी कुठे, मी इथं पहिल्यांदा आली आहे. सो तिला तो कॉन्फिडन्स देण्यासाठी असं म्हणून. पण शोभा वारणेंनी इतकं उत्तम काम केलं. आज पुणे महानगरपालिकामध्ये कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे, म्हणजे आम्ही तिला नेहमीच चिडवायचो, तू कमला नेहरू रिबॉर्न आहे बहुतेक. तर तिथं सगळ्या ज्या सुविधा मेडिकल महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये असल्या पाहिजेत त्या सगळ्या तिने भांडून करून घेतल्या. इनिशियली तिचे मिस्टर तिच्याबरोबर असायचे, पण नंतर तिने व्यवस्थित हँडल केलं. आणि एवढंच नाही, पण स्वतःच्या पायावर उभं राहून ती सगळं करू शकली. अनफॉर्च्युनेटली शी डाईड अ व्हेरी अनफॉर्च्युनेट डेथ, पण शी डिड अ मार्वलस जॉब. दुसऱ्या आमच्याबरोबर होत्या त्या भीमा अक्का विटकर. लिहायला येत नव्हतं, वाचायला येत नव्हतं, अंगठे बहाद्दर होत्या. वडारवाडीतल्या होत्या नगरसेविका, निवडून आलेल्या होत्या आणि इंग्लिश मात्र फेकायच्या. आणि माझ्याशी नेहमी वंदना हाऊ डू यू डू असं विचारायच्या. आणि बरेचसे त्यावेळेला खूप कुतूहल होतं लोकांमध्ये, मीडियामध्ये, की ह्या महिला नगरसेविका आहेत का आल्यात, ह्या अशा आहेत, ह्या शिकलेल्या आहेत. मला नेहमी हा प्रश्न विचारला जायचा ज्या वेळेला बोलवलं जायचं की ह्या अशिक्षित सुद्धा महिला इथं आहेत, आणि भीमा अक्का विटकरचं नाव घेतलं जायचं. तर मी आवर्जून त्यांना सांगायची की जे भीमा अक्का विटकरमध्ये प्रॅक्टिकल सेन्स आहे किंवा प्रॅक्टिकल कॉन्फिडन्स आहे
तो कदाचित आमच्यात नसेल, कारण ती त्या झोपडपट्टीत राहून काम करते. प्रश्न जगलेले आहेत. मला अगदी आठवत आहे, म्हणजे पाणी पुरवठ्याच्या तिथं आम्ही प्रत्येकजण वॉर्डसाठी भांडत असतं. स्लम डेव्हलपमेंटमध्ये मला सुद्धा माझ्या झोपडपट्टीत पाणी आलं पाहिजे हा माझा आग्रह होता. भीमा काविटकरचा पण तोच होता. माझी गवनी डिक्लेअर नव्हती, सेम त्यांचं पण तीच परिस्थिती होती की गवनी डिक्लेअर नव्हती, सो महानगरपालिका देऊ शकत नव्हती. सो अधिकाऱ्यांनी मला समजून सांगितलं की ताई हा टेक्निकल इश्यू आहे म्हणून आपण आता देऊ शकत नाही. मग मी म्हटलं प्रोसेस सुरू करा गवनी डिक्लेअर करायची आणि आपण लवकरात लवकर ते केलं पाहिजे. माझ्या शेजारी बसलेली भीमा काविटकर मला तसलं काय सांगू नको म्हणाले. मला पाहिजे म्हणजे पाहिजे, मला पुढच्या महिन्यात ते पाण्याची लाईट. आता एवढा कॉन्फिडन्स असणं आणि एवढ्या लोकांसाठी आत्मीयतेने ते करून घेणं कदाचित माझ्या शिक्षणाने मला तो बॅरियर ठरला, पण शी डोंट केअर वेदर इट इज तुमचा रूल आहे का लॉ आहे, मला लोकांसाठी पाहिजे. आणखीन एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण बघतो की केंद्र शासनाच्या गाड्यांवर केंद्र शासन लिहिलेलं असतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लिहिलेलं असतं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा स्टेट गव्हर्नमेंट लिहिलेलं असतं. महानगरपालिकेच्या ऑफिशियल गाड्यांवर ऑफिसर्सच्या कधी पुणे महानगरपालिकेला लिहिलेलं नव्हतं. हा प्रश्न महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये कोणी मांडावा तर भीमा काविटकरांनी, की आपल्या महानगरपालिकेच्या गाड्यांवर हे लिहिलेलं नाही आहे, मग ती ऑफिसर कुठे गाडी घेऊन जाईल कसं समजायचं आम्हाला की ही कोणाची गाडी येते. छोटे छोटे प्रश्न तेव्हापासून म्हणजे आज तुम्हाला ज्या गाड्या पुणे महानगरपालिका लिहिलेल्या दिसतात हे थँक्स टू भीमा काविटकर जी अशिक्षित होती, अंगठे बहादर होती. सो इट्स नॉट की म्हणजे अशिक्षित आहे म्हणून तुम्ही काय करू शकत नाही किंवा तुमचे मिस्टर आहेत म्हणून तुम्ही कुठेतरी काय, ठीक आहे टीदिंग प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतो, पण मला असं वाटतं की जी व्यक्ती असेल तिला मनापासून वाटायला पाहिजे की मला लोकांची सेवा करायची आहे आणि ती जर सेन्सिटिव्हिटी असेल, ती जर जिद्द असेल, नथिंग कॅन बी अ बॅरियर. आणि तो मी अनुभवलंय. तुम्ही सांगताय की नथिंग कॅन बी अ बॅरियर, पण हे सगळं राजकारण हा मुळात सगळं कार्यक्षेत्रच मेल डॉमिनेटेड आहे. म्हणजे काही ठराविक रिझर्वेशन्स घेऊन आपण खरंच महिला लीडर्स तयार करू शकतो का? डेफिनेटली होऊ शकतात मला वाटतं, कारण वन्स यू गेट इन टू द पॉलिटिकल प्रोसेस तिथं मग महिला पुरुष असं काय राहत नाही. इनफॅक्ट मी ज्यावेळेला पहिल्यांदा निवडून आले 1992मध्ये त्यावेळेला आम्ही सगळ्या महिला अपार्ट फ्रॉम पार्टी एफिलिएशन्स आमचा खूप छान एक ग्रुप होता आणि अशाच आम्ही एकत्र भेटायचो आणि सिरियस चर्चा करायचो. त्यावेळेला मी हा मुद्दा मांडला होता की जे पुरुष नगरसेवक काम करतायत ना ते आपल्याला करायचीच आहेत, तर नगरसेवक म्हणून तुमची ड्युटीच आहेत, पाणी लाईट ड्रेनेज रोड्स हे करायचंच आहे, पण महिला म्हणून आपण काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. बिकॉज नाहीतर व्हॉट इज द यूज की महिला म्हणून आपल्याला निवडून दिलं आहे किंवा आपल्यासाठी आरक्षण आहे, तर आपण काय करू शकतो. आणि माझ्या डोक्यात होतं काय करू शकतो, पण मला ते सांगण्यापेक्षा मला त्यांच्याकडनं वधवून घ्यायचं होतं आणि सगळ्यांनी मिळून हा एक टीम वर्क असली पाहिजे. सो ठीक आहे केलं पाहिजे वगैरे वगैरे म्हणाले, पण काही मुद्दे येत नव्हते. म्हटलं आपण PMT बसेस आहेत त्याच्यामध्ये का नाही महिलांसाठी सीट्स आरक्षित करायचे, हो करूया. मग दुसरं म्हटलं मी वकिली करत होते त्यामुळे इवन फॅमिली कोर्टचे मॅटर्स काही बघायचे, त्याच्यात मला असं दिसलं होतं की खूपशा महिलांना सासरहून हकलून दिलं जातं, नवरा हकलून देतो. माहेरच्या लोकांना सुद्धा घ्यायची इच्छा असले तरी त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी नसते की त्यांना आपण त्या मुलीला थारा देऊ, किंवा कधी कधी त्यांच्या सुनेमुळे किंवा त्यांच्या फॅमिलीच्या बॅकग्राऊंडमुळे त्यांना नाही ठेवतात. अक्षरशः चांगल्या चांगल्या घरातल्या बायका मी पाहिलेल्या की रस्त्यावर आलेल्या होत्या. आणि अशा वेळेला मला वाटलं की शॉर्ट स्टे होम का नसावे, 3 महिन्यासाठी निदान आपण त्यांची सोय केली कुठेतरी, तर नंतर दे विल सीक शेल्टर फॉर देमसेल्स. पण 3 महिने रस्त्यावर राहणं हे फार चुकीचं आहे, तर शॉर्ट स्टे होम का नाही करायचे. सो ते पण सगळ्यांनी मान्य केलं. तिसरी गोष्ट होती म्हणजे खूपशा वर्किंग वुमेन आहेत आता, न्यूक्लियर फॅमिलीज झाल्यात, कामाला जाताना मुलाला कुठे ठेवायचं, मुलीला कुठे ठेवायचं हा मोठा प्रश्न आहे. पाळणाघरं आहेत पण प्रायव्हेट आहेत आणि त्याचे फीज प्रचंड आहेत, म्हणजे भरपूर पैसे सॅलरीमधले त्याच्यातच जातात. तर महानगरपालिकेने का नाही सुरू करायचं.
आणि आणखीन एक म्हणजे वर्किंग विमेन्स हॉस्टेल. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, त्याचप्रमाणे इथं खूपशा मुली शिकायला येतात आणि मग नोकरी करण्यासाठी पण येतात. त्यांनासुद्धा सुरक्षित जागा राहायला हवी म्हणून वर्किंग विमेन्स हॉस्टेल असं केलं पाहिजे. सो ह्या चारही गोष्टी आम्ही सगळ्यांनी मिळून सभागृहात मांडल्या. मला अजून आठवतं आहे, वर्टी म्हणून एक कमिशनर होते आमचे, आणि ज्यावेळेला सभागृहात तो विषय पुकारला गेला तर अजित वर्टी म्हणाले हे आपलं काम नाही, हे कुठेही BPMC ॲक्टमध्ये लिहिलेलं नाही. तर आम्ही सगळ्या महिला उठून सांगितलं लिहिलं नसलं तरी हे केलं पाहिजे तुम्ही, कारण आम्ही महिला निवडून आलेलो आहोत आणि आमची जबाबदारी आहे की वी हॅव टू प्रोव्हाइड दीज सर्व्हिसेस फॉर द विमेन. आणि आम्ही भांडून ते करून घेतलं. आज मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की पुणे महानगरपालिका ही देशातली पहिली महानगरपालिका होती जिनी हे सगळ्या गोष्टी पुढाकार घेऊन केल्या. क्रेश पाळणाघर कुठल्याही महानगरपालिकेने आत्तापर्यंत केलेलं नाही, आणि त्याच्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब उद्घाटनाला आले होते, मुंबईच्या महापौर आल्या होत्या. प्रोजेक्ट फार छोटा होता, म्हणजे काही काही पुरुष नगरसेवकांनी माझी थट्टा पण केली आधी, तू एवढ्या छोट्या कामासाठी पवार साहेबांना बोलवते. म्हणलं हो, कारण इट इज समथिंग हटके. आणि इनिशिएटिव्ह घेणं हे सगळ्यात कुठलंही पहिलं पाऊल उचलणं हे तसं धैर्य. आणि पवार साहेबांनी ताबडतोब म्हणजे काही एक दोन पण विचार न करता इमिजिएटली त्यांनी टाइम दिला. इनफॅक्ट त्यांनी मला सांगितलं मुंबईच्या महापौर पण महिला आहेत, निर्मला प्रभावळकर त्यावेळेला, तर त्यांना पण बोलव या कार्यक्रमासाठी. ते आवर्जून आले आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी डिक्लेअर केलं की लवकरच मी महाराष्ट्राची विमेन्स पॉलिसी डिक्लेअर करणार आहे, आणि त्याच्यात नेमकं हे मी घातलेलं आहे. सो वी वर सो हॅपी की हा जो पुढाकार आम्ही सगळ्या महिला नगरसेवकांनी पहिल्या टर्ममध्ये घेतला हा खूप धोरण येण्याच्याही आधी, महिला धोरण येण्याच्याही आधी हा डिसिजन तुम्ही घेतला. मला असं वाटतं की महिला लीडर्स म्हणून का हव्यात, तर याचं एक खूप चांगलं उत्तर मला असं वाटतं या प्रसंगामधनं येईल. पण असं जरी असलं तरी तुम्हाला स्वतःला तुम्ही आता प्रत्येक प्रश्नावर तुम्हाला भांडावं लागलं, तुम्हाला समजून सांगावं लागलं. म्हणजे जेव्हा कुठलाही पुरुष नेता एखादा प्रश्न मांडतो तेव्हा त्याच्याकडे खरंच इतका संघर्ष असतो का जितका महिलेला करावा लागतो? मला असं वाटतं ना, माझी 8 वर्षाची वकिली आहे ना, ती मला खूप उपयोगी येते अनेक वेळेला. एक म्हणजे आपली बाजू भांडून मांडायची आणि न्याय मिळवायचा. त्यामुळे मला इथं ज्यावेळेला भांडावं लागतं त्यावेळेला मला फारसं काय वाटत नाही. उलट छान वाटतं की चला त्याला मान्य नाही आहे पण मी त्याला भांडून पटवू शकले, इट्स युअर स्किल. हे जर त्यांनी हो म्हटलं तर मग काय स्किल माझं राहिलं. सो आय थिंक इट्स वंडरफुल की यू गेट अन ऑपॉर्च्युनिटी टू जस्टिफाय की तुम्हाला का एखादी गोष्ट पाहिजे. दुसरं वकिलीने मला शिकवलं की एखाद्या पॉईंटवर आपण दोघींचे मतभेद असतील पण बाहेर आल्यावर आपण सगळे एकत्र चहा पितो. पण कोर्टामध्ये सुद्धा असं असतं, तुम्ही तुमच्या आशिलाची बाजू मांडता, मी माझ्या आशिलाची बाजू मांडते, पण बाहेर आल्यावर आम्ही चहा पितो. ते दोन्ही क्लायंट्स एकमेकांकडे बघत राहतात की यांचं काय चाललंय. सो आय थिंक दॅट इज अ व्हेरी नाईस थिंग की यू डोंट कॅरी द एनमिटी फॉरवर्ड. आणि तिसरी गोष्ट मला असं वाटतं नेहमी की जर असे हर्डल्सच आले नाहीत काय आणि सगळं स्मूथ झालं तर मग काय मजा आहे. हर्डल्स आले पाहिजेत. म्हणजे आधी नव्हतं मला असं वाटत, पण आता लुकिंग बॅक आय फील की मी जे टेकड्यांसाठी भांडले, लढा दिला की नाही टेकड्या सेव्ह केल्या पाहिजेत, प्रचंड त्रास झाला त्यावेळेला. म्हणजे आरोग्यावर पण झाला, मानसिक स्थितीवर पण झाला, प्रकृतीवर झाला, एव्हरीथिंग गॉट अफेक्टेड. पण शेवटी आम्हाला यश मिळालं त्याच्यामध्ये. एकटं राहणं तो मुद्दा महत्त्वाचा आहे हे कदाचित आत्ता सगळ्यांना पटलेलं असेल, पण त्यावेळेला एकटं इतक्या खंबीरपणे उभं राहणं हे एका महिलेसाठी किती अवघड असतं? आय डोंट नो, हे नुसतंच महिला नाही, हे पुरुषांनी पण करण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्याच्यासाठी यू हॅव टू बी सेन्सिटिव्ह टू सर्टन इश्यूज. तुम्हाला जर सेन्सिटिव्हिटी नसेल एखाद्या विषयाची आणि नुसतीच असून चालणार नाही, पण त्याच्यासाठी अभ्यास पण करणं गरजेचं आहे. कारण एखादा मला मुद्दा मांडायचा आहे तर तो नुसता मांडून चालणार नाही की मला हे हिल्स सेव्ह करायचे, तर जा तिथं कशाला. सो बेसिकली वाय वी नीड टू सेव्ह द हिल्स. का आपण केलं पाहिजे, का आपले शहरं ही गॅस चेंबर्स व्हायला लागली आहेत, त्यासाठी आपल्याला लंग्स पाहिजेत, फुफ्फुसं पाहिजेत ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी. हे थोडं तुमचं वाचन, लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा,
एक्सपर्ट्सना भेटणं, त्यांना माहिती करून घेणं. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अशाच नाही आलेल्या. मी ह्याच्यासाठी इन्व्हेस्ट केलं असं म्हणणं पण चुकीचं आहे, पण माझा इंटरेस्ट होता म्हणून मी बरेच जणांना भेटायचे, विषयांवर चर्चा करायचे, मग त्यांच्याकडनं माहिती घ्यायचे, कारण मला त्याच्यात बिलीफ होती. पण मला जर माझ्या बिलीफला मला स्ट्रेंथन करायचं असेल आणखी अभ्यास, बेसिकली होमवर्क, सो आय हॅव टू हॅव सम एक्सपर्ट्स ओपिनियन, अँड इफ ही ऑर शी सेज की नो यू आर राईट, दिस इज द थिंग, सो मग इट जस्ट इट जस्ट स्ट्रेंथन्स युअर रिझॉल्व असं म्हणतात. बेसिकली आपण जे म्हणतोय ते योग्य आहे की नाही हे आधी तपासून पाहणं, आणि मग ते आपण योग्य आहे ते मन आपलं सांगत असतं की हे योग्य आहे, तू म्हणते ते बरोबर आहे, पण त्याला जे सपोर्टिंग फॅक्टर्स लागतात ते अभ्यास करून होतात, एकतर वाचन करून. पण वाचन करायला नगरसेविका असताना टाईम फारसा मिळत नसतो, आत्ता पण मिळत नाही, आता खूप बिझी असतो. म्हणजे काही वाचन करायचं असेल तर इट विल ओनली बी आफ्टर 12 o'clock इन द नाईट. पण असं पण लगेच वाचन मिळत नाही की टेकड्यांबद्दल थोडी वाचन मिळणार आहे, लिटरेचर ते पण मिळत नाही. मग काही लोकांना भेटायचं, टाउन प्लॅनिंगच्या लोकांना भेटायचं, अर्बन प्लॅनर्स असतात त्यांना भेटायचं, पर्यावरणचे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना भेटायचं की हाऊ शुड अ सिटी ग्रो. मग त्याच्यावर पुस्तकं आणायची, मग वाचन करायचं. आणि मला असं वाटतं की बरेचसे हे जे कंटेंट आहेत ना त्याच डॉक्युमेंटमध्ये असतात. जे वास्तविक डेव्हलपमेंट प्लॅन जो 1987चा आहे त्याच्यातच लिहिलं आहे की तुम्हाला हिल्स सेव्ह करायचे आहेत, आणि का करायचे आहेत तर तुम्हाला पर्यावरणाचं संतुलन राखायचं आहे. सो वन्स अ डॉक्युमेंट ऑन विच युअर एंटायर डेव्हलपमेंट प्लॅन इज बेस्ड, तेच जर ते म्हणत असेल तर मग तुम्ही वेगळं कसं बोलू शकता? काही बोलू शकत नाही. मला असं वाटतं हे सगळं तुमच्या अभ्यासातून समोर आलेलं आहे, किंवा तो जे नॉलेज तुम्ही एखादा प्रश्न किंवा मुद्दा मांडताना वापरता ते नॉलेज हे सगळं या अभ्यासातनं येतं. आम्ही इतर वेळेस जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा एकदम सालस मस्त गोड बोलणाऱ्या म्हणून अशी एक इमेज आहे मी, पण अगदी अगदी आहातच. पण जेव्हा सभागृहामध्ये आम्ही तुम्हाला बघतो तेव्हा एखाद्या विषयावरचा, कुठलाही विषय असेल, तो मुलांच्या संदर्भातला असेल, कुठलाही विषय असेल, हे मांडताना मात्र तुमच्याकडे खूप मुद्देसूद असं म्हणता येईल असं एक भाषण असतं, किंवा एखाद्या प्रश्नावर बोलतानाचा कॉन्टेंट जो आहे तो तुमच्याकडे खूप चांगला असतो. हे या होमवर्कचं रिझल्ट आहे का असं म्हणता येईल? कारण जेव्हा तुम्हाला समजावून सांगायचं असतं तेव्हा प्रत्येक वेळेला अकरास्थळेपणाने समजावून सांगता येतं असं नाही. नाही, डेफिनेटली ह्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो खूप. आणि परत मी मागे जाते की माझ्या वकिलीच्या दिवसामध्ये मी वडिलांबरोबर प्रॅक्टिस करायचे, आणि माझे वडील प्रचंड रिसर्च करायचे. म्हणजे ही वॉज द टॉपमोस्ट लॉयर. वास्तविक ते असेच उठून केसला जाऊ शकण्या एवढं त्यांच्याकडे नॉलेजचा भांडार होता. पण नाही, प्रत्येक केस ही नवीन आहे आपल्यासाठी, आणि त्या दृष्टीने अभ्यास करायचे, आणि मलासुद्धा ते करायला लावायचे. अँड आय यूज टू लव्ह स्टडी. म्हणजे लकीली आम्ही तिघी बहिणी आहोत, मी आणि माझी आणखीन एक, आम्ही तिघी वकील आहोत, पण एक प्रॅक्टिस करत नाही, पण दोघी आहोत ते आम्हाला सवयच लागून गेली आहे की नाही, आपण वाचन करून अभ्यास करून करायचं. आणि एस्पेशली राज्यसभेमध्ये बोलताना, थँक्यू कॉम्प्लिमेंट्स दिल्याबद्दल, पण राज्यसभेमध्ये बोलताना मला अर्धा तास दिला किंवा पाऊण तास दिला तर मी अधिक एक्सटेम्पो बोलू शकीन, अधिक प्रभावी बोलू शकीन. पण आम्हाला इन प्रपोर्शन विथ MPs, तर आमची 4च MPs आम्ही आहोत राज्यसभेमध्ये, सो त्याच्या अनुषंगाने आम्हाला टाईम मिळतो. 3 मिनिटात एखादा विषय मांडणं हे प्रचंड अवघड असतं. म्हणजे अर्धा तासाचं 1 तासाचं माझ्याकडे पॉईंट्स असतात, पण ते 3 मिनिटात बरोबर समअप करायचे इज अ फीट खरंच. आणि मग एखादा पॉईंट आहे आपल्याला म्हणजे यू फील की नाही हा आणखीन थोडा एलॅबोरेट करू, म्हणून ते वाचणंच तिथं शहाणपणाचं ठरतं, नाहीतर मग आपले सगळे पॉईंट्स कवर होत नाही. आणि मला म्हणजे पवारसाहेब पण अनेक भाषणानंतर, चला वंदनाचं आज खूप छान भाषण झालं, आता तिला आपण सगळे जाऊया कॉफी घेऊया सेंट्रल हॉलमध्ये, किंवा मग अगदी कौतुकाने सांगणार आज वंदनाचं भाषण ऐकलं का. सो अशी एनकरेजमेंट ज्यावेळेला मिळते त्यावेळेला यू रिअली फील नाईस की तुम्ही जो स्टडी केलेला असतो त्याचं अप्रिसिएशन होतं आहे म्हणून. येस, आम्ही इतके वर्ष तुम्हाला बघतो आहोत, तुम्ही तितक्याच उत्साहानं प्रत्येक टर्म, मग ते अगदी नगरसेविका असेल म्हणूनही, आणि आता खासदार असाल तुम्ही तेव्हाही, आहात तुम्ही तेव्हाही
तितक्याच उत्साहाने ह्या सगळ्या प्रश्नांवर तुम्ही काम करता. तुम्ही स्वतः जेव्हा आता अनेक मुली तुमच्याकडे कदाचित येत असतील, तुमच्याशी बोलत असतील, तुम्ही स्वतः या मुलींकडे कसं बघता? मला ना नवीन जनरेशनला मेंटर करणं, त्यांनी पुढे यावं, त्यांनी शिकावं, त्यांनी विषय माहिती करून घ्यावे आणि त्यांनी सुद्धा राईट पाथवर जावं, हे अशी माझी खूप मनापासून इच्छा असते. आणि मला खूप छान वाटतं ज्यावेळेला यंगस्टर्स इंटरेस्ट घेऊन वेगवेगळे विषय मांडतात. सो मग जितका सपोर्ट करता येईल, जितकं मेंटर त्यांना करता येईल, तितकं मी करण्याचा प्रयत्न करते. बेसिकली राजकीय व्यक्तिमत्वांकडे काही ठराविक चौकटीतून बघितलं जातं. म्हणजे एखादी अभ्यासक असेल तर तिला राजकारणात यावंसं खूप क्वचित वेळा वाटू शकतं. अशा वेळेला तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वानं इथे येणं आणि ते काय म्हणता येईल की खूप अधिकरित्या प्रभावीपणे मांडणं प्रश्न, हे प्लस पॉईंट आहे त्याचा. पण तरीही अशा मुली येतात का तुमच्याकडे की नाही आम्हाला राजकारणात जायचं आहे आणि मग आमच्याकडे तुम्ही आम्हाला गाईड करा, किंवा अशा पद्धतीनं कधी चर्चा होते? सो प्रियदर्शनी, एक तर मलाच आश्चर्य बरेच वेळा वाटतं की मी एवढे वर्ष राजकारणात टिकले कसे, व्हेरी ऑनेस्टली. कारण माझा तो स्वभाव नाही. म्हणजे आज पण कॉलेजमधले माझे फ्रेंड्स असतील किंवा माझे रिलेटिव्स आहेत, त्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की कारण मी खरंच म्हणजे एकदम शांत, म्हणजे आता तरी मी बोलते खूप, कारण नाहीतर समोरच्या माणसाला वाटेल की अरे ही स्टकअप आहे, ही शो ऑफ आहे. पण आय गो आउट ऑफ द वे टू मेक शुअर की मी डायलॉग करते. पण मी तशी नाही आहे बिलकुल. आय एम जस्ट अ व्हेरी क्वायट अँड व्हेरी मी पर्सन. मला दुसऱ्याला मदत करायला तर डेफिनेटली खूप आवडतं. मला सतत कामात राहायला आवडतं. पुन्हा माझ्या वडिलांनी हे आम्हाला घालून दिलेलं आहे वळण की कोणीही शांत बसायचं नाही विदाऊट एनी वर्क. नाही तर मग गॉसिप सुरू करतात, तुम्ही हे करता ते करता. म्हणजे माझ्या आईला सुद्धा त्यांनी 16 वर्षाच्या गॅपनी लॉ करायला लावलं. लॉ झाल्यानंतर तिला सांगितलं प्रॅक्टिस कर. तर प्रॅक्टिसमध्ये मग शी सेड नाही, माझ्यापेक्षा खूपच यंगस्टर्स इथे आहेत. मग लॉ कॉलेज आणि सिम्बायसिस आणि ILS मध्ये ती शिकवत होती. सो ही यूज टू पुश अस, ही यूज टू कीप टेलिंग अस की एम्प्टी माइंड्स इज अ डेव्हिल्स वर्कशॉप. सो त्यांना ॲक्टिव्ह बघून, आईला ॲक्टिव्ह बघून आता आम्हाला पण ती सवय झाली आहे. त्यामुळे माझ्या मुली आणि घरीसुद्धा कधी मी म्हटलं की अरे आज म्हणजे माझं हे आता झालं, छे तू दुसऱ्या मिनिटाला काहीतरी नवीन सुरू करशील. आणि ही वस्तुस्थिती आहे. थोडंसं पण मला वाटलं की आय एम आउट ऑफ माय म्हणजे जे काय माझी असाइनमेंट असेल, काम असेल, की लगेच दुसरं काहीतरी मी घेते. म्हणजे देर इज नॉट अ सिंगल मोमेंट की आय हॅव नथिंग टू डू. आणि सो म्हणजे बरेच वेळा मी म्हणते माझ्या घरात सुद्धा मी अशी बसत नाही की बसली आहे बाबा पाय वर ठेवून की वाचन करते. वाचन पण कुठलं होतं की अभ्यासाचंच वाचन होतं. असं उगीच म्हणता येणार नाही, पण एखादी कादंबरी वाचतीये किंवा एखादं लाईट वाचन होतंय असं कधीच होत नाही माझ्याकडनं. समथिंग ऑर दी अदर आय कीप डुईंग. पण माझ्या हॉबीज पण असतील एक्झॅक्टली. मी तेच म्हटलं की इतकं तुम्ही जर ऑक्युपाईड राहत असाल तर डेफिनेटली जर तुम्हाला जास्त क्रिएटिव्ह किंवा फुल फ्लेजनी काम करायचं असेल तर तुम्हाला कुठली तरी हॉबी कॅरी करावीच लागते. सो तुमची काही वेगळी माझं स्ट्रेस बस्टर आहे जे मला घरातले सगळे चिडवतात. आणि फ्रेंड्स आले की पहिलं जाऊन माझं कपाट उघडून माझी बहीण दाखवते, बघा वंदनाचं कपाट, कारण ते इतकं नीट लावलेलं असतं. आणि हे माझं इट्स माय स्ट्रेस बस्टर. आणि ते मी अर्थात कामाच्या टायमिंगमध्ये हे होऊ शकत नाही, संध्याकाळच्या वेळेलाच होतं, रात्रीच्या वेळेला जागून होतं. पण हे मी करते सगळं नीटनेटकं लावणं. समहाव मला ते चांगलं वाटतं करायला. बिकॉज दॅट टाईम यू आर नॉट थिंकिंग, युअर माइंड इज नॉट वर्किंग. दॅट इज द ओनली टाईम दॅट इज नॉट वर्किंग. शांत असतं ते. आणि अर्थात गार्डनिंग करायला मला आवडायचं, तितकं आता टाईम मिळत नाही, पण तरी पण जितकं जमेल तितकं करते. आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बरंचसं हॉबीज परस्यू करायला मिळाला. पेंटिंग आवडायचं मला, तर पेंटिंग केले. नंतर इवन स्टिचिंग आवडत होतं. मी क्लासेस घेतले होते 10वी नंतर. आमचं ICSE होतं, त्यामुळे त्यावेळेला डिसेंबर टू डिसेंबर असायचं ना ICSE. सो 11वीला जायच्या आधी 6 महिन्याची पूर्ण गॅप मिळाली कॉलेज सुरू व्हायला. सो मग कुकिंगचा क्लास, स्टिचिंगचा क्लास, टायपिंगचा क्लास, असं बरंचसं आईनी मला जोडून दिलेलं होतं. सो आय लव्ह स्टिचिंग.
पण खूप वर्षांनी मला ते करावंसं वाटलं. मग लॉकडाऊनमध्ये माझ्यासाठी मिस्टरांनी मला स्विंग मशीन दिली आणि मग स्टिच करत होते. सो इट वॉज आय लाईक टू डू ऑल दीज थिंग्स. आणि पण त्याला टाईम नाही मिळत. म्हणजे एरवी बाकीचं नॉर्मल ज्या वेळेला सगळं रुटीन सुरू होतो त्यावेळेला टाईम मिळत नाही. पण हे सगळं टाइम टेबल म्हणजे बेसिकली हॉबीज व्यतिरिक्तही तुम्ही ज्या पद्धतीनं काम करतात किंवा जे कामाचं स्वरूप आहे हे सगळं करत असताना म्हणजे न्यू जनरेशनशी तितक्याच पद्धतीनं कनेक्ट राहणं, प्रश्न मांडणं, त्याचा अभ्यास करणं आणि घर सांभाळणं, ही सगळी मुळात तारेवरची कसरत जमून कशी येते? कारण यू हॅव टू वर्क 24 hours. म्हणजे असं नाहीये की हा तुमचा कामाचा वेळ संपलाय, असं होत नाही. मग हे जमून कसं आणता? ते आहे खरी तारेवरची कसरत आहे, नक्कीच आहे. आणि इनफॅक्ट आता माझ्या मुली मोठ्या झाल्या, लग्न झालेत, दे आर ऑन देअर ओन, त्यामुळे ती जबाबदारी कमी झाली. पण मला अजूनही आठवते की मी म्हटल्याप्रमाणे पहिली इलेक्शन होती त्यावेळेला मी 4 महिने प्रेग्नंट होते आणि प्रॉबेबली आय वॉज द फर्स्ट पहिली नगरसेविका जी असं पोट घेऊन कॉर्पोरेशनला जात होती. आणि हो, त्याच्यानंतर एवढं लहान बाळ आणि मोठी मुलगी 6 वर्षाची, सो खूपच तारेवरची कसरत असायची. पण घरातल्या मंडळींनी खूप सपोर्ट केलं. माझ्या सासूबाई आमच्याबरोबर असायच्या, तर त्यांनी पूर्ण जबाबदारी मुलींची घेतली आणि खूप छान पद्धतीने त्यांचं संगोपन केलं. नंतर माझे मिस्टर खूप मला सपोर्टिव्ह असतात. खूपशा संघर्षांना मी सामोरं गेले आणि अशा वेळेला मी एकटी होते वर्सेस सो मेनी अदर्स. आणि 2दा मी राजीनामा देऊन घरी परतले होते महानगरपालिकेत. सो पण या सगळ्यात मुलांनी कधी तक्रार नाही केली? फॉर्च्युनेटली नाही. इनफॅक्ट मला नेहमी कुठेतरी गिल्ट फिलिंग असायचं की आपण धाकटीला तर बिलकुलच टाईम दिला नाही आहे. पण मला अजून आठवते की ती ज्यावेळेला 10वीत होते त्यावेळेला मी माझी 3rd टर्म संपली होती महानगरपालिकेची आणि एक कार्यक्रम होता, महिलांचाच कार्यक्रम काहीतरी होता, मला वाटतं 8 मार्चचाच असेल. आणि सगळ्या आम्ही महिला महापौरांना आम्हाला तिथे इन्व्हाइट केलं होतं. एक भाषण करत होतं आणि अनुभव सांगायचे होते. आणि त्या दिवशी माझ्या भाषणात मी डिक्लेअर केलं होतं की मी ह्यापुढे इलेक्शनला उभी राहणार नाही. दिस इज माय लास्ट टर्म. ओके. तर नेक्स्ट डे इट वॉज अ बिग हेडलाईन इन न्यूजपेपर. सो मला आश्चर्य वाटलं हेडलाईन का असावं. पण आय सपोज कोणी असं करत नाही की मी आता नाही, मी महानगरपालिकेच्या इलेक्शन्सला उभी राहणार नाही, असं कदाचित कोणी पडेपर्यंत उभे राहतात. त्या संधींसाठी बऱ्याच लावतात आय गेस. तर मी घरी आले आणि माझी धाकटी मुलगी 10वीत होती आणि ती अभ्यास करत होती. सो आय वेंट होम अँड आय टोल्ड हर, यू नो व्हॉट, आज मी असं डिक्लेअर केलं. तर ती झोपून वाचत होती, ताट दिशी अशी बसली. वाय म्हणाली. तर मी आपलं म्हटलं की आय फील गिल्टी, आय एम नॉट एबल टू गिव्ह यू ॲज मच टाईम. तुला तेवढा टाईम देता येत नाही मला कुठेतरी मन खातं. पण बस आता 3 टर्म्स झाले, सोशल वर्क करीन पण कॉर्पोरेशन नाही. तर मग ती म्हणली नो आय डोंट नीड यू. तू ज्यांच्यासाठी काम करते त्या लोकांना तुझी जास्त गरज आहे. मी माझं हँडल करू शकते, तू त्यांच्यासाठी कर, तू नको सोडू. सो दॅट वॉज अ बिग रिलीफ. आय मीन यु नो, जे माझं गिल्ट फीलिंग होतं आपल्याला एक हे असतं की मी बाहेर जाताना अरे हा वेळ मी माझ्या मुलांना दिला असता किंवा. सो ते तिचं जे रिॲक्शन होती ही मला खूप बोलकी वाटली की म्हणजे शी रिअलाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ द वर्क आय एम डुईंग. कारण नाहीतर मग तिला वाटेल हो आपली आई बाहेर जाते पण माझ्यासाठी नाही टाईम देत. यु नो, हे फिलिंग खूप मुलांमध्ये असतं. पण हे तिने जी रिॲक्शन दिली ही मला खूप म्हणजे अश्युरिंग वाटली की जास्त उमेदीने मग आपण काम करू शकतो. जेव्हा की माय गर्ल्स आर रिअलायझिंग की मी म्हणजे उगीच अशी जात नाही. तसंच मोठीच्या बाबतीत त्यावेळेला काय सेलफोन्स नव्हते. माझी आई फोन करायची संध्याकाळची बोलायला आणि मी नसायची घरी. तर मोठी मुलगी म्हणजे ती काय 6-7 वर्षाची असेल त्यावेळेला, तर ती सांगायची नाही मम्मा नाही आहे घरी. तर काय ग तुझ्या मामाला कधी फोन केला की नसतेच घरी, असं म्हणजे आई म्हणते ना टिपिकल सहज बोलून टिपिकल बोल. तर तिने सांगितलं असं म्हणू नको मामी तू, कारण मामा जाते बाहेर, ती लोकांच्या कामासाठी जाते, त्यांना मदत करण्यासाठी जाते.
मग माझ्या आईनी मला सांगितलं की एवढी तुझी पिटुकली मुलगी, तिने मला हे आज शिकवलं. असं कंप्लेंट करू नका, कंप्लेंट करायचं नाही मामाबद्दल. मला असं वाटतं तुमच्या सळसळत्या उत्साहाचं हेच कदाचित फॅमिलीतनं इतर सपोर्ट तर नक्कीच लागतो, पण मुलांचा सपोर्ट हा मला असं वाटतं की सगळ्या फॅमिली बरोबर त्यांचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे महिलांसाठी. मला वाटतं हा सगळ्यांसाठी संदेश नक्कीच असेल. आता ह्या नवीन मुली सगळ्याजणी येत आहेत आणि त्यांना बऱ्याच म्हणजे राजकारणातले तुमचे 25 वर्ष गेल्यानंतरच्या ही जी काही जनरेशन आहे जी येऊ बघते पण ती स्वतःला सक्षम समजत नाही आहे, अशा वेळेला महिला सशक्तीकरणासाठी किंवा सबलीकरणासाठी तुम्ही इतकी वर्ष काम करतायत, ग्रासरूटमध्ये असेल, राजकारणात असेल, ह्या कुठल्याही ठिकाणी जर विमेन एम्पॉवरमेंट आपल्याला करायचं असेल तर त्यातलं कुठलं सगळ्यात चांगलं टूल असू शकतं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं ज्या यंग मुली खूप आता राजकारणात येत आहेत, इट्स अ व्हेरी व्हेरी वेलकम स्टेप. आणि स्पेशली सुप्रियाताई सुळे यांनी ज्या वेळेला युवती विंग सुरू केली आहे त्याच्यामुळे आणखीन एक्सपोजर मुलींना मिळालं आहे आणि खूप प्रॉमिनंट मुली खूप नॉलेजेबल आहेत, अभ्यास करण्याची त्यांची ताकद आहे, काम करण्याची ताकद आहे आणि आय एम शुअर की दे विल हॅव अ व्हेरी व्हेरी ब्राईट फ्युचर. पण मला जे असं वाटतं की जे म्हणजे मी एक्सपिरियन्स केला किंवा मी ॲज यू आस्क व्हॉट इज द बेस्ट टूल, best tool is that you have to commit yourself to the work you are doing as a social work. तुम्ही कुठल्याही अपेक्षेने काम नाही केलं पाहिजे की मला हे मिळेल पद ते मिळेल. आता माझ्या बाबतीत पण आय वॉज सो लकी की पहिलं नगरसेवक पद तर असं आलं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सुद्धा असं झालं की नाही तो वॉर्ड असा आहे की वंदना नाही उभी राहिली तर आपलं सीट पडेल. सो दॅट वॉज दी बेंचमार्क विच बाकी काही असलं तरी तुमचं काम बोलतं. म्हणजे मी तिसऱ्या वेळेला मला उभं राहायचं नव्हतं कारण दुसऱ्या टर्ममध्ये मी महापौर होऊन गेले आणि त्यावेळेलाच मी ठरवलं महापौर झाल्यावर परत उभं राहणं बरोबर नाही. पण त्यावेळेला 3 मेंबर्सचा पॅनल झाला आणि ते 2 मेंबर्स जे होते त्यांनी पक्षाकडे आग्रह धरला काही करा पण वंदनाताईंना ते आमच्या पॅनलमध्ये द्या आणि त्या नसतील तर हे संपूर्ण पॅनल पडेल. सो दे फोर्स्ड मी टू कंटेस्ट द इलेक्शन. नंतर पहिल्या 3 वर्षातच पवार साहेबांनी मला आमदारकीची निवडणूक लढवायला कॅन्डिडेचर दिलं. आय वॉज द ओनली लेडी इन द होल पुणे डिस्ट्रिक्ट फील्डेड बाय काँग्रेस. सो हे जे टप्पे होते हे असे होते की मी इवन महापौर पद मी कधीच मागितलं नाही, ते आलं आणि ओपन कॅटेगरीमध्ये आलं. परत ते भारतातली पहिली केस होती जी ओपन कॅटेगरीमध्ये महिलेला रिझर्वेशनमधल्या दिलं गेलं, त्यामुळे रिट पिटिशन झालं त्याच्यावर. सो आय थिंक इफ यू वर्क सेल्फलेसली फॉर अ कॉज, कुठलीही अपेक्षा न ठेवता, आय थिंक सक्सेस जस्ट कीप्स कमिंग युअर वे बिकॉज पक्षाला पण चांगली लोकं पाहिजेत. दुसरी गोष्ट ही आहे की परत कदाचित माझ्या वकिलीने खूप मला शिकवलं ॲक्च्युली. सो मी हँडल करायचे केसेस त्या अगदी हायफाय लोकांच्या पण होत्या आणि अगदी ग्रामीण भागातल्या गरिबांच्या पण होत्या. काहींना तर पैसे पण द्यायला आर्थिक त्यांची परिस्थिती नव्हती. पण आय थिंक आय वॉज एबल टू जेल विथ एव्हरी काइंड ऑफ पीपल. पहिल्यांदा मला खूप अडचणी होत्या की इंग्रजी शाळेत शिकले होते, घरातसुद्धा आम्ही तिघी एकमेकींची किंवा कझन्सबरोबर इंग्लिशमध्येच बोलायचो. आईवडिलांबरोबर ऑफकोर्स त्यांना इंग्लिश येत होतं तरी दे यूज टू मेक इट अ पॉईंट की ते आमच्याशी मराठीत बोलणार. पण आपली थिंकिंग विचारांची लँग्वेज जी होऊन जाते ती आपली ज्याच्यात ऑटोमॅटिकली होऊन जाते. सो इंग्लिश बिकेम द लँग्वेज इन विच आय वॉज थिंकिंग. आजसुद्धा बोलताना मला म्हणजे कधी कधी लिटरल इंग्लिशचं ट्रान्सलेशन माझ्याकडनं असं होतं. म्हणजे मला MLC असताना पण एक आमदार नेहमी चिडवायचे, तुम्ही मराठी बोलता ते पण इंग्लिशमध्ये बोलल्यासारखं वाटतं. पण मजेशीर तो कमेंट होता. पण सांगायचं हे म्हणजे की यू ॲडजस्ट टू एव्हरी काइंड ऑफ पर्सन. आणि आय थिंक सगळ्यांशी मिळून मिसळून जर आपण वागलं तर यू आर ॲक्सेप्टेड बाय एव्हरीबडी. मला असं वाटतं याच नोटवर, आणि हा खरं तर आम्हा सगळ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा संदेश ठरू शकतो की तुम्ही तुमच्या कामावर फक्त विश्वास ठेवा आणि ते काम जोमाने करत राहा. यश तुमच्या पायाशी नक्की असेल. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. आणि मुळातच
महिलांना रिझर्वेशन देणं हा काही फार चुकीचा निर्णय नाहीये, ज्याच्या अनेक जण अजूनही विरोधात आहेत खरं तर तो संदेश जो तुम्ही आम्हाला दिला तो अतिशय महत्त्वाचा आहे. धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया